हरी हरी ज्ञानोबा माऊली रामकृष्ण हरी जय रामकृष्ण जय रामकृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी साजणी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा 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 तो हा विठ्ठल परवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल परवा परवा तो हा विठ्ठल परवा रखुमा देवीवर
तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम हरी जळते संचित जळते संचित ऐशी आहे धर्मानित ऐशी आहे धर्मानित जळते संचित हरी जळते संचित ऐशी आहे धर्मानित ऐशी आहे धर्मानित आहे धर्मानित माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी हे निधी कर्म घडो कर्म घडो हरी निधी कर्म घडो कर्म घडो कोठे आडराणी पडो कोठे आडराणी पडो माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय वेळोवेळा मनी ध्याय तुका म्हणे मळ हरी तुका म्हणे मळ राहुनी दीताप जाळ राहुनी दीताप जाळ तुका म्हणे मळ हरी तुका म्हणे मळ राहुनी दीताप जाळ राहुनी दीताप जाळ माझ्या विठोबाचे पाय माझ्या विठोबाचे पाय वेळोवेळा मनी ध्याय
वेळोवेळा मनी ध्याय विठोबा रखुमा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा पावल्या वा बोला बोला विठ्ठल 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कालची तिथी माझ्याकडे होती बरं का इथली. सुरुवातीला ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस कालची तिथी माझ्याकडे होती, पण हिंगोलीला भव्य दिव्य अशी रामकथा झाली डोक महाराजांची. आणि त्या ठिकाणी त्यांनी संकल्प सोडला,
ही कीर्तन परंपरा नामदेवरायनं काढलेली आहे. ज्ञानोबाराय चाल म्हणायचे, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंगण, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. चला आळंदीकर चाल म्हणा. मग आळंदीकर माऊलीनं टाळ घेऊन उभं राहून चाल म्हणायची. कीर्तनाची सेवा ही नारदापासून चालत आलेली एवं परंपरा प्राप्त मेवम राजर्षो विदू, ती परंपरा सनकादिकापासून कीर्तनाची चालत आलेली 8 प्रकारचे कीर्तन आहेत महाराज. त्या 8 प्रकारच्या कीर्तनामध्ये नामसंकीर्तन जगामध्ये प्रसिद्ध केलं ते नामदेवरायानं. त्या नामदेवरायाचं जे जन्मस्थान आहे नरसिंहरामनी, तिथं जवळच डोक महाराजांची कथा. त्यांनी म्हणले एवढे नामदेवराया, आणि त्यांचं मंदिर नाही, त्यांच्या मंदिराची सुरुवात झाली, बेसमेंट झाले. स्वतः डोक महाराजांना तिथं लाख रुपये दिले. आणि माझं काल्याचं कीर्तन असल्यामुळं लागू बाई लागू साता घराला लागू. त्यांनी म्हणले तुम्ही द्या. मग तुमच्यापेक्षा मी कमी कसा देईल? तुमच्या अगोदर शिकलेलो असल्यामुळं, ज्येष्ठ गुरुबंधू असल्यामुळं 1,11,111 रुपये तिथं देऊन आलो काल. लोक म्हणतील महाराज तुम्ही एवढे पैसे निवृत्तीनाथ मंदिराला, गाथा मंदिराला, ज्ञानेश्वरी मंदिराला सगळीकडे देतात. महाराज उखळात काय असतं का हो? माय मावलेला विचारा, उखळात काही असतं का? मिक्सर ग्राइंडरमध्ये असतं का? आपण टाकायचं आणि कुठून घ्यायचं? तसं तुम्हीच देतात लोक पैसे, मी तरी कुठून काही कमवून आणतो का? काहीच नाही महाराज. तुम्ही लोक देता, मग आपलं काम पोस्ट म्हणचं तुका म्हणे मज धाडिली, इकडून आली मनी ऑर्डर की तिकडं लंपास करायची. काही लोक म्हणले आपल्याकरता ठेवा. काय करायचं महाराज? वन मॅन शो, एकटा माणूस आहे. आई नाही, वडील नाही, बहीण नाही, भाऊ नाही, बायको नाही, कमवताय महाराज मी. आणि तुम्ही बघायला, फोटो काढून घ्यायला, दिसायलाही तितका नंबर 3 नाही. 1 नंबर नसला तरी आहे, कुठं काही बिघडलेलं नाही, काही नाही. 5 लाख रुपयाच्या वर कमवतो महाराज मी, तरी माझी अजून सोयरीक नाही. पण महाराज अध्यक्ष साहेब, शहराला सवाशेर कुठं तरी मिळतं बरं का. आम्ही पारनेरच्या पलीकडे कार्यक्रमाला गेलो, असं बोलल्याबरोबर एक बाई उठली, मी लग्न करायला तयार आहे म्हणलं. बस माही खाली. आमचे बालासाहेब म्हणले महाराज विनोदानं म्हणायलेत. म्हणले मग मी विनोदानच म्हणायले, मी कुठं चालले नांदायला लगेच. हा, शहराला सवाशेर मिळतं कोणीतरी. त्या बाईनं मला गप केलं म्हणून आता भीती वाटते, कोणी म्हणतं काय की. हां, पण आता काही नाही, 71 चालू आहे. आणखी 2-3 महिन्यानं 72 सुरू होईल. आणि 60 नंतर बहुतेक म्हणून म्हण आहे, 60 बुद्धी नाठी. 60 झालं की माणूस चळबळल्यासारखं करतंय. चळबळून बोललो मी. हा, मी कशा करता सांगतो. जीवनामध्ये माणसं धडपड जी करतात, घेणं असो की देणं असो, चांगलं असो की वाईट असो, कोणतंही कर्म करतो तो त्याच्या समाधाना. वाईट वागणारा सुद्धा वाईट वागतो, त्याला त्याच्यातून समाधान मिळत असेल म्हणून वागतो. काही गोष्टी चांगल्या आहेत आणि काही गोष्टी वाईट आहेत. जगामध्ये असुरी संपत्ती आणि दैवी संपत्ती आहे. असुरी संपत्ती म्हणजे दैवी संपत्तीचा विरोध करणारे. देव जसे आहेत तसे राक्षसही आहेत. आपण नेहमी पोथ्या पुराणामध्ये वाचतो. पण लक्षात ठेवा, रामाला वनवास मिळाला तरी मायबापाला वाटतं आपले लेकरं रामासारखे निघावे. एक बाणी, एक वाणी, एक राणी. भिक्षा मागून जगले तरी आपले लेकरं ज्ञानोबाराय, तुकोबाराय सारखे निघावे. गरिबीत राहावे पण नाव अजरामर करावं. त्यांच्या मायबापाला शाबासकी जगानं द्यावी. धन्य माता पिता तयाची. आजपर्यंत कोणी असा आशीर्वाद दिला माय माऊल्यानी? तू रावण होय, बाया पळून आण म्हणतेत बरं का. मी काही गेलो नाही लंकेला, पण रावणाचा हिशोब निघतो त्यावेळेस रामायणाचार्य सांगत असतात 80,000 बायका रावणाला होत्या.
एका भजन्यानं मला विचारलं, महाराज खरंच 80,000 होत्या का? मी म्हणलं, तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणी विचारुनी. पुराण अंतर्गत वाल्मिकी रामायणामध्ये लिहिलंय तसं, 100 बकान एक लिखा लिहिलंय. पण आम्हाला खरं वाटत नाही. मी म्हणलं, का बाबा खरं वाटत नाही? 80,000च्या ओळखी कशा ठेवीत असेल? आपली बायको कोण आहे कसं त्याला कळत असेल? कोणती बायको, कोणत्या गावची, कोणत्या जातीची, कोणत्या आडनावाची, कोणत्या पाहुण्याची? मी हात जोडले त्याला आणि म्हणलं, ते रावणाला विचारायचे. का तुम्ही सांगत नाही? मला एक मिळालं नाही तर कशाला उठा ठेवी करू? हा, कुंकवाची उठा ठेवीन बोडका देवी कशाला? जिला कुंकूच लावायचं नाही तिनं पंचीपाळ्यातलं करंड्यातन, करंड्यातलं वाटीतन, वाटीतलं कुठानाच करायचा नाही, ते बोलायचंच नाही. महाराजची उपासना केली, ओम नमः शिवाय 13.5 कोटी जप केला. त्या लेकरानं शंकर भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे म्हणले? किती धन जरी दिलं तर मला समाधानच वाटत नाही. म्हणले, कसं काय? दुसऱ्याकडं नसावं, माझ्या एकट्याकडंच असावं. भगवान शंकर बोले बाबा, ते म्हणले, संपूर्ण जगातल्या धनावर तुझी मालकी. कोणी कसंही कमवू दे, कसंही खर्चू दे, पण बरोबर घेऊन जायला कोणालाच परवानगी नाही. ख्रिश्चन असो, शीख असो, ईसाई असो, मुसलमान असो, हिंदू असो, कोणी असो, महाराज त्याला बरोबर घेऊन जायला परवानगी नाही. म्हणून अजून सुद्धा मढ्यावर जे कपडा टाकतात त्या कपड्याला अजून कोणी खिसा शिवला नाही. विनोद म्हणून सांगतो बरं का, जास्त मनावर घेऊ नका. मी बोलता बोलता मला काल कीर्तनामध्ये चक्कर आली. सदानंद गुरुजीच्या कार्यक्रमाच्या वेळेस आळंदीत चक्कर आली मला. शुगर, पथ्यपाणी पाळीत नाही, जागरण जास्त झालं, BP वाढलं, शुगर वाढली, चक्कर येऊन पडलो. खरं सांगा, इथं जर कीर्तन येऊन चक्कर येऊन पडलो तर हे अंगठ्या माझ्या बरोबर जाऊ देताल का? लगेच एखादी म्हातारी म्हणेल, उखळीकर महाराज बोलत होते, अंगठ्या कशा चमचम चमकत होत्या. लगेच माणसं म्हणतील, काढा काढा. माझ्या पदरचं सांगत नाही, भूषणही घेती काढून या. त्यानं कमवलंय त्याच्याबरोबर जळू द्या ना. मड्याला काय करायचं? मड्याला काही करायचं नाही, त्याला काही कळत नाही, तरी माणसं कशी चॅप्टर आहेत बघा, काय नाटक करतात हो. माणूस मेलं की असा हनवटीला हात धरू, कसा बोलणं झालास, कसा डोळे लावून बसलास, कधी सुद्धा सणासुदीला मला उपाशी ठेवलं नाही, कधी बी गाठ पडली की चहा पाणी करायचा, कधी साडी चुरगाळलेली दिसली की नवी साडी घेऊन यायचा, कधी बी दागणे द्यायचा. आता कसा सोडून चाललास? एकदा तरी डोळे उघडून बघ की, एकदा तरी बोल की. आता ते टेकून ठेवलंय असं, त्यानं डोळे उघडून बघ म्हणल्यावर असं बघाव. एकदा तरी बोल की म्हणल्यावर त्यानं म्हणावं चालायचंय का? किती माणसं जवळ थांबतील? मड हालत नाही, चालत. इकडं मुंबईकडलं मला माहित नाही बरं का. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये मड म्हणलं की मड, त्याला काही नाही कळत महाराज. त्याला जर कळालं असतं तर ते म्हणलं असता, अरे तूप वातानं राखेल कशामुळं पेटवायला, मोठमोठे लाकडे कसे, चांगले लाकडं आणानं. पण नाही महाराज, त्याला काही कळत नाही, तरी त्याला बांधून या देती, बांधून देतात, ते हालचाल करीत नाही तरी. महाराज, हे रामानं केलं, सीतेवर का आलं? विनाकारण नाही. सीतेनं तरी काही केलं असेल ना. सीता मागच्या जन्मामध्ये वेदवती नावाची एका विद्वानाची मुलगी, ब्राह्मणाची, ऋषीची मुलगी होती. तिनं सांगितलं, बाबा माझी आई नाही आणि तुम्ही पूजापाठ करायला जाता, मला एकटीला करमत नाही, पिंजरा आणून द्या, मी राघुमायनाची जोडी पाळेल. त्या राघुमायनाबरोबर मी बोललो. पिंजरा आणून दिला, त्याच्यात फळं ठेवले. ते ज्या झाडावर राघुमायना भरपूर, तिथं ते फळं ठेवल्यास पिंजरा उघडा ठेवला. राघुमायनामध्ये शिरले, भुर 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 खाऊ लागले, तिची चाहूल लागली, सगळे पळाले. राघू पळाला आणि एक मैना मध्ये राहिली.
हिनं दरवाजा बंद केला की लगेच ती मैना किलबिल किलबिल करायची. राघू झाडाच्या फांदीवर किलबिल करायचा. कोणी नसल त्यावेळेस त्याने पिंजऱ्यातून, हिनं पिंजऱ्याच्या आतून एकमेकाला चारा खाऊ घालायचा. चाहू लागली की भुरकून पळायचं. त्या दोघाचा वियोग तळमळ त्या राघू मैनाची. जोडी फुटली. काही माणसं म्हणतील असं होतंय का? माणसाचं बघा, नवीन लग्न झाल्यावर कीर्तनाला येत नाही, भजनाला येत नाही, पाठाला येत नाही, काकड्याला येत नाही, हरिपाठाला येत नाही. सगळ्यांनी जाऊन त्याच्या घरी आग्रह केला, येतो तुम्ही हो पुढे, मी येतो, आणि येतच नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्हाला पुढे पाठविलं, तो आलाच नाही. कसं तरी दुःखच लागलं. बरं, कारण दरवाजाच्या आडोशावर बायको उभी राहते. ती म्हणते, तुम्हाला असे सप्तेन कीर्तन भजनच करीत फिरायचं होतं तर कशाला लग्न केलं मग तिच्या ऐकण्याकरता. बरं, हे कायमचं का? ती माहेरला निघाल्याबरोबर एवढंच तोंड करते, तू चाललीस ना बाहेर, मी उठणंच नाही, मी ड्युटीच करीत नाही, मी फराळच करीत नाही. ती म्हणते, मी भाऊबीज झाली की मग तू आल्यावरच दिवाळी, तू नसल्यावर कशाची दिवाळी? बरं, हे प्रेम काय माहिती का? लेकरं बाळ मोठे झाल्याबरोबर ही जर चिडली तर लगेचच्या लगेच मारती फटाफट. साध्या साध्या गोष्टीला लेकराला मारायलीस. एवढं टेन्शन आलंय ना तुला, घराचा कंटाळा आलाय ना, 8-15 दिवस लेकरं घेऊन तू माहेरी जा, मी इकडं रिलॅक्स. बरं, ती जाताना लेकरं बाळ घेऊन जाताना गपचिप जात नाही. तुम्हाला चहा करून पिता येत नाही, तुम्हाला उपमा पोहे करून खाता येत नाही. किचनच्या कपाटामध्ये छोट्या डब्यामध्ये गुलाबजामुन टोपण चांगलं बसत नाही, मुंग्या होते, लवकर खाऊन टाका. अनारसे केलेले ते डब्यात आहे, ते खानगा वातड होतील. आणि करंज्या केलेल्या आहेत तुम्हाला आवडणारे, मोतीचूर लाडू, डिंक लाडू, रवा लाडू केलेले, मोती त्याच्यानंतर काटेकुंडोळे केलेले, तिखट पाहिजे, तिखट सपक पाहिजे. स्टीलच्या डब्यामध्ये महाराज पोह्याचा चिवडा आहे, जर्मनच्या डब्यामध्ये मुरमुऱ्याचा चिवडा आहे, तुम्हाला आवडेल ते खात जा. खिडकी बंद करी जा, बोका येते सगळ्या घराचा विध्वंस करते. नळ कोणत्या वेळेस येते, तुम्ही कुलूप लावून जाताल, सगळ्या घरात ढव पाण्याचा होईल. फ्रीज मधलं खाऊ नका, तुम्हाला थंड सहन होत नाही, घसा बसतो. रात्र मोबाईल आणि ते व्हॉट्सअप बघत बसू नका, टीव्हीचं बघत बसू नका. झोप घ्या जा, विश्रांती घ्या जा. आणि मी माहेरला गेले म्हणून कोणाला घरी आणि जाऊ नका. मी जरी तिकडे राहिले तर माझा सगळा जीव इकडं लागल, इतकं म्हणून जाते. आणि म्हातार झाल्या होता, म्हातार कीर्तन भजन कणिक सेवा करायची, विना घ्यायचा, अशी सेवा करायची. बाई घर सोडायची नाही. आणि मग त्यानं म्हणायचं, केवढा कार्यक्रम निरोळला. ज्ञानेश्वर प्रतिष्ठानतर्फे तपपूर्ती सोहळा, कसे किती समाज, किती अन्नदान, किती सगळं ऐश्वर्य संपन्न सगळीकडे. काय समाज, काय कीर्तन. तू मात्र घरी सुनाला कुरकुर कुरकुर करीत राहती, घर सोडित नाहीस. घुसवणार आहेस का मेल्यावर? आणि कधी कधी बाई येते हरिपाठाला सेवा करायला. महाराज कोणी भाज्या करते, कोणी चिरतंय, कोणी महाराज स्वयंपाक करते. आणि असं घरी काम करणार नाही, तिथं सेवा करते. गुरु सेवेला गे जाण, अशी सेवा केलेलं. मग ती घरी जाते आणि ती नवऱ्याला म्हणते, एवढा कार्यक्रम चांगला आहे पण तुम्ही घरी सोडत नाहीत. कारभारात लेकरं नातू मोठे झालेत पण त्यांच्या हातात कारभार नाही. रात्रीचं उठता, नोटा मोजता, गड्ड्या करता, कुलपाट ठेवता. किल्ली कमरेला खुटकून वाजलं तर मेल्यावर काय डोंब्या नाग होणार आहेत? हे म्हातारपणामध्ये, तरुण पण गेलं विषय व्यथेमध्ये. वृद्धपणी प्रवर्तिली चिंता, मरे मागोता जन्मदरी. महाराज ती मैना ऐका लक्षपूर्वक, 11 महिने 14 दिवस पिंजऱ्यात राहिली. आणि 11 महिने 14 दिवसानंतर बापानं सांगितलं, बेटा सोडून दे, त्या दोघाचा वियोग नको. पिंजरा उघडल्यावर मैना भुरकून निघाली आणि तिनं शाप दिला सीतेला. वेदवती नाव होतं त्यावेळेस. मला जसं माझ्या राघूपासून वियोगाचं दुःख 11 महिने 14 दिवस भोगावं लागलं, तुला सुद्धा रावणाच्या अशोकवनामध्ये जेलमध्ये राहावं लागेल. 11 महिने 14 दिवस तुलाही रामाची भेट होणार नाही. त्या मैनेनं दिला शाप. ते राघू गप बसल का?
ते राघू अयोध्येत धोब्याच्या रूपानं प्रगट झालं आणि त्यानं सीतेवर लांछन लावलं, सीता सोडावं लागली. महाराज हे सगळ्यालाच कर्मे दशरथ वियोगे मेला, सगळ्यालाच कथा माहिती. शर आला तो धावोनिया आला काळ, भूमी पडिला श्रावण बाळ. त्या श्रावण बाळाच्या मायबापानं शाप दिला, आम्हाला जसं आमचा मुलगा मारून आम्हाला पाणी पाजितोस, तुला सुद्धा पाणी पाजवायला कोणी राहणार नाही. महाराज एक नव्हे, दोन नव्हे, चौघे पुत्र दशरथा. अंतकाळी एकही नव्हता, 2 वनवासात आणि 2 आजोळी. वियोगानं मरावं लागलं. विठ्ठल हे नाव, विठ्ठल नाव विष्णू सहस्रनामात नाही, शिवसहस्रनामात नाही, भागवतात नाही, ज्ञानेश्वरीत नाही, भगवद्गीतेत नाही. तो आणला कुठून विठ्ठल? त्याचं वर्णन पुन्हा सांगू. तोपर्यंत ज्ञानेश्वर माऊली चला हात वर करा. क्या बात है. शूटिंग वाले एवढे हात घ्या बाबा सगळ्यांचे. कारण या हातावरच्या भविष्यावरच सगळा घोटाळा आहे. आणि ते तुम्ही तुकोबरायचं नाव घेतलं की बरोबर महाराज भविष्य बदलून टाकण्याची ताकद आहे तुकोबरायच्या नामामध्ये. म्हणून तुकिता तुला इसी ब्रह्म तुका असे आले. वर हात केले सगळ्यांनी, अंगठ्या दिसू द्या. ऐकूनी वेणूचा नाम, छंद. सगळ्यांनी हात वर केले. मृदंगवाल्याचा मृदंग, टाळकऱ्याचे टाळ, टाळकऱ्याचे टाळ. आणि आपल्या टाळ्या. तुकोबारायचं भजन 3 सेकंद. जास्त भजन केलं तुकाराम महाराज विमान घेऊन आले तर जायचंय का? पुढे कार्य करायचंय ना, मोठं द्रष्ट लागण्यासारखं कार्य करायचंय. सगळ्यांनी नाव घ्यावं असं ना कार्य करायचे. म्हणून एकदा 3 सेकंद अशा टाळ्या वाजवायच्या की पांडुरंगाला सुद्धा कळालं की यांचा सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. तुकाराम 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 तुकाराम. वा वा महाराज. सगळ्यात जास्त उपकार महिला मंडळीचे. महिला मंडळीने इतक्या सुंदर जोरात टाळ्या वाजवल्या, असं वाटतं की त्यांच्याहून जीव ओवाळून टाकावं. तो का म्हणे काय करीन कुरवंडी ओवाळणी सांडी मस्त काय. एक वाक्य बोलतो, सेवेला विराम देतो. वेळ भरपूर झालाय तुम्हाला. आणि एकच आहे, वेळेच्या आत कीर्तन करणं. इंगळे महाराज, दस्तापूरकर महाराज. वेळेमध्ये 1 मिनिटाचा फरक पडणार नाही, ढोक महाराज. आणि वेळेच्या पुढे जाईल गाडी की उखळी कर. कधी वेळेच्या अगोदर कीर्तन माझं संपत नाही. चक्कर येऊन पडल्यावर सुद्धा कीर्तन सोडित नाही. म्हणून मगाशी सांगितलं, पोट भरल्याशिवाय मी जेवण थांबवित नाही आणि समाधान मिळवेपर्यंत कीर्तन करतो. आणि त्याच कार्यक्रमावर इतके मरणाचे वेळ आल्यावर सुद्धा मला माझ्या गुरुनं कुरेकर बाबानं सांगितलं, शांती ब्रह्म त्यांनीच अध्यक्ष केलं, केशव जोग महाराजांच्या गादीवर असल्यामुळं माऊलीनं तुला बोनस आयुष्य दिलंय. आता पैशा करता हट्ट धरू नको. त्याच दिवशी त्यांच्या पुढे सांगितलं की इथून पुढे कार्यक्रम झाल्यावर कमी पैसे घेणार नाही. खरं ते सांगितलं. नाही तर तितक्या लांबून बेजार होत यायचं पुन्हा इथं जय गोपाल जय गोपाल. त्याच्यामुळं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्या विठ्ठलाचं चिंतन सकाळी 1 मिनिट, संध्याकाळी 1 मिनिट टाळी वाजवून करायचं. बघा भविष्य बदलतंय का नाही. आणि हे पुन्हा फोनवर मला सांगा. एक वाक्य बोलून माझ्या सेवेला विराम देतो, वाचेला विसावा देतो.
इतके वेळ बोलत असताना नको असलेला शब्द जर गेला असला तर तो बाजूला काढायचा आणि चांगला हृदयात ठेवायचा. जितनी मेहरबानियां आपने की, जितनी मेहरबानियां आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में तो ऐसी कोई बात नहीं. विठ्ठल जय जय.